आज आमचा महिला मोर्चा निघाला होता एक्झिबिशन कडे, तर त्यामध्ये एवढ्या सुंदर कॉटनच्या साड्या, प्युअर कॉटन आणि हँड प्रिंटेड आणि न्यू ट्रेंडिंग असं कलेक्शन त्यांच्याकडे होतं. पण त्याप्रमाणे प्राइस रेट पण खूपच जास्त आणि मस्तच होते. ते बघून पुढे निघाल्यानंतर आम्हाला दिसतं मस्त असं ज्वेलरी सेक्शन, तर तिथे इयरिंग्स वगैरे मस्त होते. बट मी नाही घेतलं, पण माझ्या काकूंनी तिथे मस्त 2 इयरिंग्स घेतलेले आहेत. आणि इकडे हे असं क्यूट होतं, ते काय होतं मला नाही माहित, पण खूप छान होतं. नंतर मी इकडे माझ्यासाठी पॅन्ट बघत होती, बट ती मला काय एवढी खास नाही वाटली. सो आम्ही नेक्स्ट पुढे गेलो आणि तिथे अजून मस्त असे बँगल्स दिसल्या. तर काकू बघत होत्या की कुठली छान वाटेल, ही घेऊ की ती घेऊ, असं त्यांचं सुरू होतं. बाय द वे हे काचेच्या सगळ्या बांगड्या होत्या आणि खूपच सुंदर आणि मस्त होत्या त्या. नंतर इकडे असे सूट वगैरे पण होते. तिथे कुर्ता वगैरे मस्त लावलेले होते डिस्प्लेला, पण ते असे जवळ गेल्यानंतर त्यांची क्वालिटी समजून येत होती, सो मी ते नाही घेतले. पुस्तक प्रेमींसाठी इथे स्टॉल पण लावलेला होता, जे की मी नाही अजिबात. जेवढ्या व्हरायटीच्या साड्या नसतील तेवढ्या व्हरायटीचे तिथे लोणचं लावलेले होते फक्त. नंतर इकडे आमच्या माताश्री आणि आमच्या काकूश्री ज्या आहेत त्या मस्त बेडशीट बघत होत्या, पण घेतलेली एक पण नाहीये. बाय द वे हिची डिझाईन मला खूप आवडली होती. आणि बाहेर असं मस्त सोफा वगैरे पण विकायला होतं, पण जे अजिबात कोणी घेत नाही. आणि हे जे आहे ते मला खूप आवडलं होतं. मी इथून काय काय घेतलं ते तुम्ही पार्ट 2 मध्ये बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.